Hello everyone, myself Archana Palandurkar. I am again with new video. In this video I am explaining how to prepare a project. मराठीमध्ये पण मी हे समजावून सांगणार आहे की प्रकल्प कसा करायचा. या सगळ्या स्लाइड्समधनं तुम्हाला बॅक टू बॅक सगळं समजणार आहे की प्रोजेक्ट कसं कंडक्ट करायचं आणि त्याच्या स्टेप्स काय हे बनवायचं कसं विथ एक्झाम्पल घेतलेलं आहे. पहिलं फर्स्ट वन इज इंट्रोडक्शन ऑफ द प्रोजेक्ट. इन दिस इंट्रोडक्शन 2 मार्क्स 1 पेज बॅक टू बॅक सगळं डिटेलमध्ये याच्यात लिहिलेलं आहे. किती पेजेस लिहायचं आहे, किती मार्क्ससाठी लिहायचे आहे. So just go through it. In introduction you have to write the simple background about your प्रोजेक्ट. थोडक्यात तुम्हाला माहिती द्यायची आहे किंवा थोडक्यात तुम्हाला प्रस्तावना लिहायची आहे आपल्या प्रोजेक्टची, प्रकल्पाची. सेकंड वन, इम्पॉर्टन्स ऑफ द प्रोजेक्ट. इथे तुम्हाला इम्पॉर्टन्स म्हणजे हा प्रकल्प करण्यामागे महत्त्व काय आहे ते तुम्हाला इथे शॉर्टमध्ये लिहायचं आहे. त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ज ऑफ द प्रोजेक्ट. ऑब्जेक्टिव्ज मीन्स या प्रोजेक्टमध्ये आपण काय शोधणार आहोत, आपला क्वेश्चन काय आहे, त्याचा आन्सर काय राहील, दॅट इज ऑब्जेक्टिव्ज. नेक्स्ट वन इज मेथोडॉलॉजी ऑफ द प्रोजेक्ट. 4 मार्कांसाठी आहे. हे तिन्ही मुद्दे खूप महत्त्वाचे आहे कारण 4 मार्कांसाठी आहे. 4 मार्कांसाठी आहे. इन दिस मेथोडॉलॉजी यू हॅव टू राईट द बाय विच मेथड यू आर परफॉर्मिंग युअर प्रोजेक्ट और बाय विच मेथड यू आर कलेक्टिंग द डाटा. म्हणजे तुम्ही जी माहिती काढताय ती प्रश्नावली पद्धतीने काढताय की आणखी दुसऱ्या पद्धतीने काढताय, ती म्हणजे तुमची मेथोडॉलॉजी. देन ऑब्झर्वेशन. ऑब्झर्वेशन म्हणजे तुम्हाला मिळालेला डाटा, त्याला ऑब्झर्वेशन म्हणतो आपण. जसं तुम्ही लोकसंख्येचं करताय उदाहरणार्थ, तर 2011मध्ये किती लोकसंख्या होती, 2001मध्ये किती होती, त्याच्यानंतर 1911मध्ये किती होती, 1921मध्ये किती होती, आणि त्याचं जे काही तुम्ही ग्राफ काढणार आहे किंवा त्याचे जे काही माहिती संकलन करून टेबल तुम्ही बनवणार आहे, ते सगळं तुमचं डाटा कलेक्शन आणि इन्फॉर्मेशन जे आहे ते ऑब्झर्वेशनमध्ये येईल. ठीक आहे. आफ्टर दॅट द ॲनालिसिस. ॲनालिसिस इज नथिंग बट द डिस्कशन ऑफ डाटा. जो काही आता आपल्याला माहितीवरती मिळाली आहे त्याच्यावरून इंटरप्रिट केलेला ग्राफ किंवा त्याच्यावर इंटरप्रिट केलेला एखादी पाय डायग्राम, बार चार्ट, हे सगळं म्हणजे तुमचं ॲनालिसिस आहे. त्या ऑब्झर्वेशनला तुम्ही कसं ॲनालाइज करता ते म्हणजे ॲनालिसिस. आणि शेवटचा मुद्दा आहे रिझल्ट अँड कन्क्लुजन. याच्यामध्ये 2 मार्कांचं आहे हे आणि बॅक टू बॅक आपल्याला 1 पेज लिहायचं आहे. तर आपण रिझल्ट म्हणजे जो काही आपला पहिला प्रश्न होता, व्हॉट वॉज अवर क्वेश्चन, द आन्सर ऑफ दॅट क्वेश्चन, म्हणजे आता मिळालेलं आपल्याला उत्तर असलं पाहिजे. रिझल्ट आणि कन्क्लुजन म्हणजे आपण जो काही प्रश्न केला होता, आपला जो काही सुरुवातीला टॉपिकचं टायटल होतं त्याचं पूर्णपणे उत्तर, किंवा आपण त्याला म्हणू शकतो सिम्प्लिफिकेशन, किंवा वाचल्यानंतर सगळ्यात लक्षात आलं पाहिजे रिझल्ट वाचल्यानंतर की नाही, यांना हे मिळालेलं आहे. जी काही यांचा टॉपिक होता त्याच्यावरती संपूर्ण माहिती मिळून यांचा जो काही रिझल्ट आहे तो रेडी आहे. दॅट विल बी द रिझल्ट अँड कन्क्लुजन. नेक्स्ट एक्झाम्पल वन. एक्झाम्पल गिवन हिअर, दॅट इज टू स्टडी ड्यू टू असेसमेंट ऑफ रेड मुनिया बर्ड इन शिंदेवाई विलेज. हे ऑलरेडी दिलेलं आहे. एका शिंदेवाई विलेजमध्ये अभ्यास केलेला आहे रेड मुनिया नावाच्या पक्षाचा. सो डोंट कॉपी दिस प्रोजेक्ट बिकॉज इट इज फॉर अन एक्झाम्पल पर्पज. इट इज फॉर द ईच अँड एव्हरी स्टुडंट टू अंडरस्टूड हाऊ टू राईट द प्रोजेक्ट. याला कॉपी करायचं नाही कुठल्याही प्रकारे. अशा प्रकारचे प्रोजेक्ट ॲक्सेप्ट केले जाणार नाही. तुमच्या माहितीसाठी हा प्रकल्प दिलेला आहे की कुठल्या मुद्द्यानुसार तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. सो सी इन दिस स्लाइड टायटल इज गिवन. आफ्टर दॅट द इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन यू कॅन राईट इन पॉईंट वाईज. पॉईंट म्हणजे एकाखाली एक असं मुद्देसूद तुम्ही लिहू शकता. अदरवाईज यू कॅन राईट ऑन पॅराग्राफ पॅटर्नमध्ये तुम्ही एका पेजवरती लिहू शकता. आफ्टर दॅट द इम्पॉर्टन्स. व्हॉट विल बी एक्सपेक्टेड इन इम्पॉर्टन्स. स्टडी टू हेल्प द अंडरस्टँड देअर इज अ इलिगल ट्रेड ऑफ बर्ड इन एरिया. इम्पॉर्टन्स म्हणजे फॉर एक्झाम्पल हे लिहिलेलंच आहे, हे तुम्ही याच्या थ्रू जायचं. गो थ्रू द स्लाइड्स. एक तुम्हाला उदाहरण सांगते. जसं मी माझ्या लोकसंख्येचं म्हटलं होतं, द इम्पॉर्टन्स ऑफ, आता आपण लोकसंख्या घेतलेलं, तर इम्पॉर्टन्स ऑफ स्टडी आपलं काय राहील की वाढती लोकसंख्येचा अभ्यास करणे. त्याच्यानंतर तुमचं इम्पॉर्टन्स, त्याच्यानंतर आणखी एक राहील की लोकसंख्या नियंत्रित आणण्याच्या साधनांच्या वापराचा अभ्यास करणे. त्याच्यानंतर लोकसंख्या कमी करण्यासाठी जनजागृती किंवा समाज प्रबोधन करण्यासाठी काही नवीन शोध लावणे किंवा समाज प्रबोधनाचे कार्य कसे करण्यात यावे, अशा प्रकारचे आपले इम्पॉर्टन्स असले पाहिजे. असे वेगवेगळे इम्पॉर्टन्स
तुम्ही इम्पॉर्टन्स बेसिकली अकॉर्डिंग टू मी यू कॅन राईट इन पॉईंट वाईज. इट विल बी व्हेरी हेल्पफुल. इट लुक्स व्हेरी सिम्पल अँड अट्रॅक्टिव्ह. ते ठळक असे ओळखायला येतात म्हणून इम्पॉर्टन्स शक्यतोवर तुम्ही पॉईंटमध्ये लिहा. देन द ऑब्जेक्टिव्ह पण मी प्रिफर करेन टू राईट इन पॉईंट. व्यवस्थित लिहिता येतं कारण ते एसे पॅटर्न पॅराग्राफमध्ये बरे दिसत नाही. ऑब्जेक्टिव्ह मीन्स वाय आय एम स्टडिंग दिस टॉपिक, वाय आय चूज दिस टॉपिक टू स्टडी द डिस्ट्रीब्युशन ऑफ रेड मुनिया. यांनी म्हटलेलं आहे की रेड मुनियामध्ये जे डिस्ट्रीब्युशन आहे रेड मुनियाचं त्या एरियामध्ये ते मला स्टडी करायचं आहे. हे तुम्ही सेम इम्प्लिमेंट करू शकता विथ द पॉप्युलेशन टू स्टडी द डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉप्युलेशन इन माय एरिया, म्हणजे ज्या काही एरियामध्ये तुम्ही राहता, आणि स्टडी द अबंडन्स ऑफ स्पेसीज इन माय एरिया. देन टू अंडरस्टँड द थ्रेट्स ऑफ पॉप्युलेशन इन माय एरिया किंवा थ्रेट्स ऑफ पॉप्युलेशन इन माय कंट्री ऑर नेशन. आणि टॉपिक घेताना चूज द लोकल टॉपिक. बेसिकली हे येणार आपण स्टेप बाय स्टेप समोर. खूप वास्ट असं जागतिक पातळीवरचा घेण्यापेक्षा आपल्या जवळचा किंवा निगडीत असलेला किंवा आपल्या एरियातला असा टॉपिक घ्या, म्हणजे त्याचा अभ्यास तुम्हाला एकदम व्यवस्थित करता येईल. नेक्स्ट वन इज द मेथॉडॉलॉजी. राईट अबाउट द स्टडी या लोकेशन. बिलकुल मेथॉडॉलॉजीमध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे, तुम्ही ज्या ठिकाणची सुरुवात केलेली आहे. फॉर एक्झाम्पल इफ यू चूज द टॉपिक ऑफ व्हेहिक्युलर पोल्युशन, सो तुम्ही एक एरिया घ्या. खूप पूर्ण मोठ्या शहराचा तुम्ही घेऊ शकत नाही. तो से फॉर एक्झाम्पल चूज सदर, चूज बर्डी, म्हणजे कुठलाही एक एरिया तुम्ही घ्या. व्हेहिक्युलर पोल्युशन इन बर्डी एरिया. सो यू कॅन मॉनिटर दॅट एरिया रेग्युलरली. मीन्स तुम्ही त्याचं मॉनिटरिंग करू शकता ॲट द टाईम 9 AM टू 10 AM, आफ्टर दॅट 12 AM टू 1 AM, आफ्टर दॅट. असं तुम्ही फ्रॅक्शन्समध्ये यू कॅन डिवाइड इट इन टू द फ्रॅक्शन. ठीक आहे. सो तुम्ही जेव्हा केव्हा करणार आहात, संडे टू संडे करणार आहे किंवा तुम्हाला मध्ये काही वेनसडे संडे करणार आहे, तो एव्हरीथिंग शुड बी रिटन इन द मेथॉडॉलॉजी. हे तुमचं मेथॉडॉलॉजीमध्ये आलेलं आहे. आणि नंबर ऑफ बर्ड सीन कुठले कुठले, त्याच्यासोबत दुसरं काही तुम्हाला समजा इथे मेथॉडॉलॉजीमध्ये बर्ड्सचं घेतलेलं आहे आपण टॉपिक, तर ते. अदरवाईज तुम्ही व्हेकल्सचं घेताय तर तुम्ही त्याच्यामध्ये नंबर ऑफ व्हेकल्स घेऊ शकता, नंबर ऑफ ॲक्टिवाज, नंबर ऑफ हिरो होंडाज, नंबर ऑफ 4 व्हीलर्स, नंबर ऑफ 2 व्हीलर्स. सो everything is included into the methodology. देन ऑब्झर्वेशन मीन्स सेम मी तुम्हाला जे व्हेकल्स सांगितलं रिलेटेड, की नंबर ऑफ ॲक्टिवाज पर डे ऑर ॲन अवर इन अ डे, जो काही तासभर तुम्ही करणार आहात तो हे सगळं तुमचं ऑब्झर्वेशनमध्ये आलं पाहिजे, जो काही तुम्ही डाटा कलेक्ट केलेला आहे. आणि स्मोकी वाटतं आहे, जर तुम्ही कुठलं नॉईज लेवल मीटरने काय नॉईज डिटेक्शन करताय, नॉईज लेवल मीटर जर तुमच्या हातात आहे तर कुठल्या पीक अवरमध्ये तुम्हाला नॉईज लेवल जी आहे ती सगळ्यात जास्त आढळते, ते सगळं तुमचं ऑब्झर्वेशनमध्ये येईल. त्याच्यानंतर इथे ॲनालिसिस दिलं. ऑब्झर्वेशन ॲनालिसिसमध्ये यांनी एक बार डायग्राम काढलेला आहे सिम्पल विथ मंथ. त्यांनी जे जानेवारीपासून ऑगस्टपर्यंत केलेलं आहे त्याचा बार डायग्राम काढलेला आहे. इट्स व्हेरी सिम्पल अँड व्हेरी इझी टू अंडरस्टँड. सो यू कॅन इन द सेम वे यू कॅन इम्प्लिमेंट विथ युअर टॉपिक. जो काही तुम्ही टॉपिक घेतला आहे, फॉर एक्झाम्पल पॉप्युलेशन तुम्ही घेतला आहे, तो सर्वे मेथडने तुम्ही करताय. तो फर्स्ट बार जो आहे तो तुमचा तो 1901 पासून येईल, मग 1911चा येईल. तो यू कॅन शो द पीक ऑफ युअर पॉप्युलेशन ग्रोथ. ठीक आहे. आफ्टर दॅट द ऑब्झर्वेशन मी ऑलवेज म्हणते की ऑब्झर्वेशनसाठी चार्ट बनवा किंवा टेबल बनवा. इट रिफ्लेक्ट्स द व्हेरी नाईसली, बिकॉज इफ यू आर रायटिंग द ऑब्झर्वेशन थेरॉटिकली, तो ते इम्प्लिमेंट करायला किंवा ते बघायला किंवा त्याला करेक्शन करायला ते इट डझंट लुक स्टँडर्ड अँड ते समजत नाही लवकर आणि त्याच्यावर चांगले मार्क्स मिळण्याची शक्यता पण थोडी कमी होते. त्याच्यामुळे ऑब्झर्वेशन जे आहे ते तुम्ही नेहमी टेब्युलर फॉर्ममध्ये बनवा. तो एक टेबल बघितला की पटकन लक्षात येतं की या स्टुडंटनी काय काम केलेलं आहे. आफ्टर दॅट ऑब्झर्वेशन, हाऊ टू राईट द ऑब्झर्वेशन. पॉप्युलेशन ऑफ मुनिया चेंजेस मंथ वाईज असं लिहिलेलं आहे त्यांनी. सो इफ you correlate it with noise pollution or if you correlate it with the vehicular pollution in your city, you can write down the vehicular pollution day wise. means संडेला जास्त असतं का, मंडेला जास्त असतं का, वर्किंग अवर्स मंडेला जसं वर्किंग अवर्स जास्त असतात किंवा संडेला जो ऑफ असतो तो व्हेहिक्युलर पोल्युशन कमी मिळण्याचे चान्सेस आहेत तुम्हाला. मंडेला पीक राहील त्याचं, ट्यूजडेला पण पीक राहील, सॅटर्डे संडे थोडं कमी होण्याचे चान्सेस आहे. तो दॅट एव्हरीथिंग इज इन्क्लुडेड इन टू द ऑब्झर्वेशन.
ठीक आहे. तर हे तुमचं ऑब्झर्वेशनमध्ये स्टेप बाय स्टेप तुम्ही लिहायचं आहे, त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला टेब्युलर फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करायचं आहे. आफ्टर दॅट रिझल्ट अँड कन्क्लुजन. हिअर रिझल्ट म्हणजे काय, त्यांना म्हणायचं आहे की द नंबर ऑफ बर्ड्स रिड्युसेस डे बाय डे. लोकल बर्ड्स जे आहेत त्यांच्या कम्पॅरेटिव्हली रेड मुनिया कमी झालेला आहे. तर तुमच्या कन्क्लुजनमध्ये पण सेम थिंग इम्प्लिमेंट करता येईल तुम्हाला की number of vehicles increases if you are related with the vehicular pollution. Number of vehicles are increases and that's why the population density increases. असं तुमचं रिझल्ट अँड कन्क्लुजनमध्ये येईल. कन्क्लुजन अगेन, द रेड मुनिया हॅज सीन इन विलेज फील्ड नियर द फॉलोइंग स्टेम. सो तुम्हाला पण इथे कन्क्लुजनमध्ये तुमच्या टॉपिकशी रिलेटेड कन्क्लुजन्स जे आहे ते प्लेस करायचे आहे. तर इथे दिलेलं आहे डिफरंट वॉटर बॉडीज पाशी त्यांनी बर्ड काउंट केलेलं आहे. दिस कॅन बी ॲडेड इन टू द ऑब्झर्वेशन. नंतर सिलेक्शन ऑफ टॉपिक. सिलेक्शन ऑफ टॉपिक मीन्स यू शुड बी क्लिअर, मला काय करायचं आहे, ठीक आहे ना. व्हॉट टॉपिक शुड आय सर्च, तो आपल्याला एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये लिहिलेलं आहे. कीप युअर आईज अँड इयर ओपन. जवळपासचा घ्या, ऑब्झर्व घ्या, युनिक घ्या आणि का करतो आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. आफ्टर दॅट थिंक बिग बट स्टार्ट स्मॉल. मी मगच तुम्हाला म्हटलं की ग्लोबल विचार करायचा, पण सुरुवात एकदम छोट्याशा ह्याच्यापासून सुरू करायची, ठीक आहे. आणि आपण जे करतो आहे ते आपल्याला रिफ्लेक्ट करता आलं पाहिजे. आफ्टर दॅट द एम्स अँड ऑब्जेक्टिव्स. आपण का करतो आहे प्रोजेक्ट, का फाइंड आउट करायचं, व्हॉट विल बी द ऑब्जेक्टिव्ह ऑफ आवर प्रोजेक्ट, ठीक आहे. तर हे सगळं आपल्याला माहिती असलं पाहिजे की आपल्याला जी इन्फॉर्मेशन आहे ती मिळणार आहे का समोर, जे आपण करतो आहे ते इम्पॉर्टंट आहे का, त्याचं काही फ्युचर इम्प्लिमेंटेशन राहील का, हे सगळे एम्स अँड ऑब्जेक्टिव्ज असले पाहिजे. प्लॅनिंग अँड रिसर्च. जो काही प्रॉब्लेम आपण फाइंड आउट केलेला आहे, प्रॉब्लेम इज नथिंग बट द टायटल ऑफ आवर प्रोजेक्ट, किंवा आपण जो काही टॉपिक घेणार आहोत. सो यू शुड बी प्लॅन अकॉर्डिंग टू दॅट की वॉट प्रॉब्लेम आय एम सिलेक्टेड फॉर माय प्रोजेक्ट. सो इट विल बी कन्व्हिनियंट, त्याच्यावर मी काम करू शकतो का, आणि याचं उत्तर आपल्याजवळ असलं पाहिजे. आणि डिस्कस विथ द एक्सपर्ट मीन्स तुमच्या टीचर्सशी कॉन्टॅक्ट करा. जर तुम्ही टॉपिक सिलेक्शन केलेलं आहे तर विचारा त्यांना की याच्यावरती काम केलं जाऊ शकतं का. आणि गुगल इज द गुड प्लेस टू स्टार्ट, किंवा गुगल गुरु आपण मी सगळ्या स्टुडंटला सजेस्ट करते की गो थ्रू गुगल गुरु. तर बिलकुल स्टार्ट करायला काही हरकत नाही आहे, पण एवढ्या अवाढव्य माहितीमध्ये तुम्हाला आपल्या कामाचं जे आहे किंवा महत्त्वाचं जे आहे ते तुम्हाला शोधता आलं पाहिजे. and then finalize your methodology. How are you going to collect your data हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. this depends on what you are doing to explore. जे आपण करणार आहोत त्याच्याशी रिलेटेड आपला डाटा असेल. क्वेश्चनायर मेथड असू शकते, सेमी स्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यूज असू शकतात. फॉर एक्झाम्पल इफ यू आर हॅव्हिंग द टॉपिक ऑफ जंक फूड कन्झम्पशन इन्क्रीजेस डे बाय डे. मी माझ्या प्रोजेक्टचे जेव्हा मी बोलत असते तेव्हा बरेचसे टॉपिक मी सांगत पण असते. तर यू कॅन चूज एनी टॉपिक फ्रॉम दॅट ऑल्सो. सो जंक फूड कन्झम्पशन इन्क्रीजेस डे बाय डे. सो त्याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल, यू गो थ्रू द इंटरव्ह्यू मेथड. म्हणजे काही फॅमिलीजमध्ये काही मदर्सशी तुम्हाला एका एरियामध्ये थोडे इंटरव्ह्यूसाठी क्वेश्चन काढावं लागेल आणि त्याच्या थ्रू जावं लागेल की तुमच्या घरी जंक फूडचं प्रमाण किती खाल्लं जातं, कशा प्रकारचं खाल्लं जातं, मग मुलांना त्याच्यापासून काय त्रास आहे, मुलं ओबेज आहे का, कॉन्सन्ट्रेशन प्रॉपर आहे का, किंवा ते जेवतात प्रॉपर का, माल न्यूट्रिटेड आहे का, किंवा ते हायपर टेन्शनसारखं काही त्यांना प्रॉब्लेम आहे का. सो दिस इज अन क्वेश्चन अँड मेथड. सॅम्पल कलेक्शन मीन्स डायरेक्ट गो फॉर द एक्सपेरिमेंटल मेथड. Okay, sample lab analysis techniques, sample collection, those are the practical method. For example, if you analyze the water bodies of Nagpur city means after post Ganesh festival, हे प्रोजेक्ट आम्ही दरवर्षी करत असतो. पोस्ट गणेश फेस्टिवल impacts on water bodies. So collect the water from several water bodies and analyze into the laboratories, and you have a tremendous wonderful data to write down in your project. So if it is possible, you can choose such type of project also. Finalize your methodology, then it is most important part of your work. Spend time on this aspect. थोडासा विचार करा जो काही प्रोजेक्ट घेतला आहे त्याच्यावर, आणि विचार करून कामाला लागा. आता कारण बरंच कठीण झालेलं आहे थोडंसं, त्याच्यामुळे तुम्हाला प्रोजेक्ट थोडं सिम्पल घ्या आणि त्याच्याशी रिलेटेड तुम्ही कामाला लागा, आणि जितकं सिम्पल करता येईल तितकं सिम्पल करा.
ॲनालाइज द डाटा, यूज ग्राफ. मी सांगितलं तुम्हाला बार डायग्राम्स, पाय चार्ट्स, पाय डायग्राम तुम्ही यूज करा, म्हणजे खूप स्टँडर्ड पॅटर्न बनतं आणि लवकर लक्षात येतं. देन इंटरप्रिटिंग डाटा एक दिलेलं आहे फॉलिंग लीव ऑब्झर्वेशन. तर हे खूप कॉम्प्लिकेटेड होतं, इतके मोठे मोठे फिगर, आणि आता काय झालेलं आहे, हे खूप डिटेल झालं. आपल्याला असं नको आहे, इतकं सिम्पल करायचं. आपण मिलियन्स घेतलं, ते एकदम सिम्पल होऊन गेलं. त्याच्यानंतर फॉलिंग लिव्सचं इथे खूप कॉम्प्लिकेटेड असा डाटा झालेला आहे, म्हणजे ग्राफ जो आहे तो क्लिष्ट झालेला आहे आणि त्यातनं समजणंही कठीण आहे आणि लिहिणाऱ्यालाही तो कॉम्प्लिकेटेड होईल. म्हणून आपण त्याला काय करणार आहोत, एकदम सिम्प्लिफाईड करणार आहोत. दिस इज टू सिम्पल. सो आपल्याला असं करायचं आहे आणि रिसर्च जो आहे तो एन्जॉय करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण एक एन्व्हायरमेंटचे स्टुडंट आहो किंवा आपण असा सब्जेक्ट स्टडी करतो आहे जो इम्पॉर्टंट फॅक्टर आहे आपल्या लाईफस्टाईलचा, तर त्याच्याशी रिलेटेड टॉपिक घ्या आणि आपला प्रोजेक्ट जो आहे त्याला रिसर्चसारखं एन्जॉय करा. आणि डोंट चीट युअर सेल्फ, डोंट चीट द टीचर्स. आपण स्वतःला फसवत असतो कोणाचं कॉपी करून. सो डोंट कॉपी द प्रोजेक्ट. हा प्रोजेक्ट तर नाहीच नाही. खूप सारे टॉपिक घ्या. मी टॉपिक पण टाकणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या माहितीसाठी. बरेच टॉपिक देणार आहे, त्याच्यामधलं तुम्ही कुठलाही टॉपिक सिलेक्ट करू शकता. स्वतःचा टॉपिक घ्या, म्हणजे तुम्हाला खूप चांगल्याने करता येईल. आणि ऑल द बेस्ट फॉर युअर 12th स्टँडर्ड एक्झामिनेशन अँड बी प्रिपेअर फॉर एक्झामिनेशन. अँड प्रोजेक्ट जे आहे ते खूप चांगलं आणि सुंदर बनवा. आणि ऑल द बेस्ट फॉर युअर करिअर. थँक्यू.